एक्सपर्ट मोबाईल रिपेअरिंग कॅपॅसिटर अँड जीआर व्हॅल्यू मास्टर क्लासमध्ये आपले स्वागत आहे। हे हार्डवेअर स्तरावरील व्यावसायिक प्रशिक्षण असून मोबाईल गुरु इन्स्टिट्यूटचे प्रशिक्षक एजाज अत्तार यांच्याद्वारे ते आपल्यासाठी सादर करण्यात आले आहे। कॅपॅसिटर म्हणजे काय याची कल्पना तुम्ही एका पाण्याच्या टाकीप्रमाणे करू शकता। ज्याप्रमाणे पाण्याची टाकी पाणी साठवून ठेवते आणि जेव्हा पाण्याचा दाब कमी असतो तेव्हा ते पाणी पुरवते, अगदी त्याचप्रमाणे कॅपॅसिटर विद्युत प्रभार, चार्ज किंवा व्होल्टेज साठवून ठेवतो। व्होल्टेजमधील चढ-उतार रोखणे आणि सर्किटला गाळून घेतलेली फिल्टर्ड वीज पुरवणे हे त्याचे मुख्य कार्य आहे। तो एका व्होल्टेज जलाशयाप्रमाणे कार्य करतो। पीसीबीवरील कॅपॅसिटर कसा ओळखावा? ते तपकिरी किंवा मातीच्या रंगाचे असतात। त्यांचा आकार लहान विटेसारखा किंवा चौकोनी असतो आणि सर्किट डायग्राममध्ये ते C- या अक्षराने दर्शविले जातात। त्यांचे एकक फॅराड हे असून ते मायक्रो F, NF किंवा PF या स्वरूपात दर्शविले जाते। कॅपॅसिटरचे दोन मुख्य जोडणीचे प्रकार आहेत: पॅरलल समांतर आणि सिरीज मालिका। पॅरलल कॅपॅसिटरची एक बाजू लाईनला आणि दुसरी ग्राउंडला जोडलेली असते। त्यांचा उपयोग व्होल्टेज फिल्टरिंगसाठी केला जातो आणि मोबाईल फोनमधील 99% शॉर्ट सर्किट्स हे पॅरलल कॅपॅसिटरमुळेच होतात। सिरीज कॅपॅसिटर दोन लाईन्समध्ये जोडले जातात आणि त्यांचा उपयोग सिग्नल कपलिंगसाठी केला जातो। आता आपण कोल्ड टेस्टिंग मेथड पाहूया। मल्टीमीटर डायोड मोडवर डायोड मोड सेट करा। लाल प्रोब ग्राउंडला GND जोडा आणि काळ्या प्रोबचा वापर तपासणीसाठी करा। या पद्धतीला रिव्हर्स बायस असे म्हणतात, ज्यामुळे अचूक मूल्य प्राप्त होते। जीआर व्हॅल्यू म्हणजे काय? जेव्हा आपण डायोड मोडमध्ये एखाद्या लाईनची तपासणी करतो तेव्हा पीसीबीवरील IC आणि इतर घटकांपासून मिळणाऱ्या रोधाला रेझिस्टन्स जीआर व्हॅल्यू असे म्हणतात। ही व्हॅल्यू आपल्याला ती लाईन सुस्थितीत आहे की नाही हे दर्शवते। जीआर म्हणजे ग्राउंड रीडिंग होय। स्थिती 1 ठीक आहे, 1 से तपासावे। तुम्हाला एका टोकावर 250 ते 650 दरम्यानची एखादी किंमत व्हॅल्यू दिसेल आणि दुसऱ्या टोकावर 0.002 किंवा ग्राउंड असे दिसेल। हे एक सामान्य वाचन नॉर्मल रीडिंग आहे। याचा अर्थ असा की कॅपॅसिटर आणि ती लाईन हे दोन्ही उत्कृष्ट स्थितीत आहेत। स्थिती 2 पूर्ण डेड। जेव्हा कॅपॅसिटरच्या दोन्ही टोकांवर 0.002 किंवा ग्राउंड हे मूल्य दिसून येते तेव्हा ते शॉर्ट सर्किट झाल्याचे दर्शवते। यावेळेस रीडिंग 0.00020 इतके असेल। परिणामी फोन पूर्णपणे बंद डेड पडेल। स्थिती 3 लीकेज हाफ शॉर्ट। ही स्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा मूल्य 250 पेक्षा कमी असते, विशेषतः 50 ते 150 च्या दरम्यान। जीआरचे हे कमी मूल्य लो जीआर व्हॅल्यू मोबाईल चालू होण्यास कारणीभूत ठरू शकते। मात्र यामुळे बॅटरी अत्यंत वेगाने संपणे आणि फोन प्रमाणाबाहेर गरम होणे, ओव्हरहीटिंग असे परिणाम दिसून येतात। स्थिती 4 ओपन लूप। जेव्हा मल्टीमीटरच्या स्क्रीनवर OL किंवा 1 असे दाखवून कोणतीही हालचाल दिसत नाही तेव्हा त्याला ओपन लूप म्हणतात। हे लाईन ब्रेक दर्शवते, म्हणजेच मधला ट्रॅक तुटलेला आहे किंवा सिरीजमधील एखादा घटक गहाळ आहे। येथे सर्व स्थितींचा सारांश देणारा मास्टर टेस्टिंग चार्ट सादर केला आहे। यामध्ये ओके, फुल शॉर्ट, लीकेज आणि ओपन या स्थितींचा, तसेच त्यांच्याशी संबंधित जीआर रीडिंग्स, मल्टीमीटरच्या बीपची स्थिती आणि त्यातून उद्भवणारा मोबाईलमधील दोष यांचा समावेश आहे। तुम्हाला काही प्रश्न आहेत का? हार्डवेअर दुरुस्तीमध्ये हार्डवेअर रिपेअरिंग माहिर बना। प्रशिक्षक एजाज अत्तार यांच्याकडून अधिक जाणून घेण्यासाठी मोबाईल गुरु इन्स्टिट्यूटशी संपर्क साधा।